पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मनरेगा कायदा बदलला, भाकपनं तीव्र विरोध केला। अकोल्यामध्ये भाकपनं निषेध आंदोलन केलं। कायद्यामध्ये बदल झाल्यास तीव्र आंदोलनाचा भाकपनं इशारा दिलेला आहे। तर कम्युनिस्ट पक्ष आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। अकोल्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। रोजगार हमी कायद्यात 700 दिवसाचं प्रतिदिन रोजाचं वेतन केलं। आम्ही राष्ट्रीय नाव बदललं नाही पाहिजे। महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायद्याचं नाव बदलून हे सरकार नावच नाही बदलून राहिली, परंतु त्यामध्ये जे कंटेंट्स दिले होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सरकार जेव्हा यूपीए सोबत होतं त्यावेळेस जो कायदा तयार झाला होता तो बदलून त्या ठिकाणी 100 दिवसाच्या कमी दिवसाचा हे सरकार कारवाई करून राहिलेली आहे। त्यानंतर आमची जी मागणी होती की 700 रुपये प्रतिदिन रोज मिळाला पाहिजे आणि 200 दिवस काम मिळालं पाहिजे, हे मागणी वगळून सरकार नवीन नावाखाली वेगळा कायदा पास करून आलेली आहे। तो कायदा पास झाला नाही पाहिजे, हे याकरिता आम्ही निवेदन देण्याकरिता आलेलो आहोत। जर सरकारनं हा कायदा पास केला तर दिल्ली आणि मुंबई आणि अकोला जिल्ह्यात मोठ्या स्वरूपाचं आंदोलन होऊ शकते। हा इशारा नरेंद्र मोदी सरकारला देण्याकरिता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। मोहोळ नगर परिषदेच्या 22 वर्षाच्या तरुण नगराध्यक्षा सिद्धी वसरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यामध्ये भेट घेतली। मोहोळ नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील अटीतटीच्या लढतीमध्ये सिद्धी यांनी 170 मतांनी विजय मिळवलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं सिद्धी यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।